नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ यूट्यूब चॅनल बॅनर एडिटिंग करण्यासाठी खूपच खास असणार आहे. कारण आज मी तुम्हाला फोटोशॉप रेडी पी-एच-डी फाईल देणार आहे, जी अगदी प्रोफेशनल लेवलला वापरू शकता. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की यूट्यूब चॅनलसाठी बॅनर खूप महत्त्वाचा असतो. कारण एकदा नवीन व्ह्यूवर जेव्हा आपल्या चॅनलवर येतो, तेव्हा सगळ्यात आधी त्याचं लक्ष जाते ते चॅनल बॅनर एडिटिंगकडे. जर बॅनर प्रोफेशनल असेल तर व्ह्यूवर लगेच इम्प्रेस होतो आणि चॅनल सबस्क्राईब करायला शक्यता वाढतो. म्हणूनच आज मी जे पी-एच-डी फाईल देतोय ते खास यूट्यूब चॅनल बॅनर एडिटिंगसाठी डिझाईन केलेली आहे. ही पी-एच-डी फाईल पूर्णपणे एडिटेबल आहे. म्हणजे तुम्ही फोटोशॉपमध्ये ओपन केल्यानंतर त्यामध्ये नाव, फोटो, टेक्स्ट, कलर, बॅकग्राऊंड सगळं अगदी सोप्या पद्धतीने बदलू शकता. मित्रांनो, ही पी-एच-डी फाईल वापरण्यासाठी तुम्हाला जास्त फोटोशॉप नॉलेज लागणार नाही. फक्त बेसिक टूल माहीत असतील तर सुद्धा तुम्ही ही फाईल सहज एडिट करू शकता. पी-एच-डीमध्ये सगळे लेयर्स व्यवस्थित ऑर्गनाईज केले आहेत, त्यामुळे नवीन लोकांनाही काहीच अडचण येणार नाही. ही पी-एच-डी फाईल तुम्ही गेमिंग चॅनल, फोटोग्राफी चॅनल, व्लॉगिंग चॅनल, बिझनेस चॅनल, ग्राफिक डिझाईनसाठी वापरू शकता. एकच पी-एच-डी फाईलमधून तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे बॅनर तयार करू शकता. फक्त टेक्स्ट आणि फोटो बदलायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की फोटोशॉपमध्ये पी-एच-डी फाईल कशी ओपन करायची, टेक्स्ट कसा बदलायचा, फोटो ॲड कसा करायचा आणि शेवटी एकदम प्रोफेशनल यूट्यूब बॅनर कसा एक्सपोर्ट करायचा. मित्रांनो, ही पी-एच-डी फाईल डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि पी-एच-डी फाईल डाउनलोड करा. जर तुम्हाला असेच रेडी पी-एच-डी फाईल, बॅनर एडिटिंग, थंबनेल एडिटिंग, फोटोशॉप टिप्स अँड ट्रिक्स पाहायला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढे कोणत्या टाईपची एडिटिंग तुम्हाला हवी आहे. तर मित्रांनो, आपण चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फाईलवर क्लिक करायचं, खाली ओपन मध्ये क्लिक करायचं. ज्या फोल्डर तुम्ही ते पी-एच-डी फाईल ठेवली आहे तर एक्स्ट्रॅक्ट करून त्या पी-एच-डी फाईलवर क्लिक करायचं, खाली ओपन करायचं. तर ओके, ओपन केल्यानंतर अशा तुमची रेडी पूर्ण एडिटेबल पी-एच-डी फाईल रेडी पी-एच-डी फाईल ओपन होऊन जाईल. त्यानंतर आपण एक इथे बॅकग्राऊंड ॲड केला. सिम्पली मी पूर्ण बॅकग्राऊंड आपल्या गुगलवरून डाउनलोड केला आणि त्याला थोडं फिल्टरमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाऊन एक गॉसियन ब्लर ॲड केला थोडाफार. त्यानंतर आपण एक इमेज घेतला म्हणजे स्वतःचा अशा प्रकारे ते ॲड केला आहे. तुम्ही तुमचा इमेज घेऊन या साईडला आणि या साईडला ठेवू शकता. तर ओके, अशा वगैरे मी या साईडला ठेवला आहे आणि इथे लॉक केला आहे. ओके, त्यानंतर आपला म्हणजे चॅनलचं नाव नाव दिलं आहे मित्रांनो, सिद्धू ग्राफ्स. एक नंबर फॉन्ट आहे मित्रांनो. त्याला क्लिप्स पण जायचं असतं मस्त करण्यापैकी. तर ओके मित्रांनो, अशा सिद्धू ग्राफ्स. जर तुम्हाला जर फॉन्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मला फॉन्ट हवा आहे. तर तुमचा जो फॉन्ट आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओवरती घेऊन देईल मित्रांनो. तो तुम्हाला फॉन्ट मी प्रोव्हाइड करेल. ओके, त्यानंतर आपण लॉक करूया अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक टेक्स्ट ॲड केला आहे, ऑल टाईप ग्राफिक डिझाईन. तर असे टेक्स्ट ॲड केला तर टीव्हीवर जाऊन इथे अनलॉक करून घ्यायचा. तुम्ही मित्रांनो जो हे टेक्स्ट आहे तुम्ही पूर्ण एडिट करू शकता. ओके, तुमचं जे तुम्हाला काय पाहिजे ते अशावर तुम्ही एडिट करू शकता. ओके, बॅक घेतो, राईट क्लिक करतो, लॉक लॉक करतो. ओके, त्यानंतर अजून मी टेक्स्ट ॲड केला, ऑल टाईप बॅनर एडिटिंग पण असं मी टाईप केला. तुम्ही हे पण पूर्ण एडिटेबल आहे मित्रांनो. लॉक करून तुम्हाला पूर्ण एडिट करू शकता. ओके, त्यानंतर आपण एक अजून टेक्स्ट लिहिला, MS27 हॅशटॅग अमरावती. त्यावर मी अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून मी ते MS27 हॅशटॅग अमरावती लिहिला आहे. आणि त्यानंतर अजून एक टेक्स्ट ॲड केला, मराठी युट्यूबर. मित्रांनो, मी मराठी भाषा शिकवतो म्हणून मी मराठी युट्यूबर ठेवलाय. तर ओके, त्यानंतर आपली पूर्ण डिझाईन कंप्लीट झाली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काही पेजेस ॲड करायचे असेल तर तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे, प्लस अपडेटमध्ये जाऊन तुमचं जे जे काही पेज डाउनलोड करणार ते तुम्ही पेज ॲड करू शकता. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपला बॅनर एडिटिंग रेडी पी-एच-डी फाईलसाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो अशाच प्रकारे आपण बॅनर एडिटिंग पी-एच-डी फाईल देत असतो. तर ओके मित्रांनो, आपण तुम्हाला जर फॉन्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.